सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओळीचं स्मरण करूया. ओम नमोची आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल आपण पाहिलं की बाबा मुक्तानंदांना भगवान नित्यानंदांनी कसा अनुग्रह दिला, कशी दीक्षा दिली. बाबा मुक्तानंद हे एकमेव असे आहेत की ज्यांना भगवान नित्यानंदांनी डायरेक्ट अनुग्रह दिला आणि तो सुद्धा आपल्या पादुका देऊन दिला आणि पादुकांची यथाविधी पूजासुद्धा त्यांनी केली आणि त्या पादुका त्यांना देऊन त्यांनी दिला. जे बाबा भगवान नित्यानंद कधीही पायात काही घालत नव्हते, अनवाणीच पूर्ण भारतभर फिरायचे, त्यांनी पहिल्यांदा पायामध्ये खडावा धारण केला आणि त्या थोड्या वेळ त्यांनी चालवल्या आणि नंतर त्यांनी आपल्या शिष्याला त्या प्रदान केला. आणि इथे अनुग्रह देत असताना मुख्य त्यांनी सांगितलं 3 महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे त्यांना बहिरंग साधना करण्यासाठी, म्हणजे साधन हवंय भगवंताची प्राप्ती होणं आणि आत्मसाक्षात्कार करण्यासाठी साधन आवश्यक आहे. तर ते त्यांनी सांगितलं की ओम नमः शिवाय हा मंत्र त्यांनी शक्ती भरून त्यांना दिला. आणि दुसरं म्हणजे त्यांना शिवोहम हा मंत्र देऊन त्यांना अंतरंग साधन सांगितलं की अंतरंग तू शिवमय आहेस हा भाव धारण कर. म्हणजे ओम नमः शिवाय हा जप करणं ही बहिरंग झाली साधना किंवा त्यामध्ये काही ते करण्याची गोष्ट आहे आणि त्यामागे अंतरी भाव काय ठेवायचे तर मी शिव आहे, मी तोच आहे हा भाव. ही अंतरंग साधना त्यांनी दिली आणि त्यांनी महत्त्वाचं सांगितलं बहिरंगसे अंतरंग श्रेष्ठ रे, अंतरंग साधन श्रेष्ठ आहे. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे हा भाव धारण करून मग साधन करायचं आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. मी तो आहे, शिवमय आहे हा भाव धारण करून साधन करणं हे अंतरंग आणि मग साधन करणं, अशा रीतीने अंतरंग बहिरंग दोन्ही साधना होतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे सब मंत्र ओम रे, आणि सर्व काही ओम आहे, सर्व मंत्र ओम आहेत. ही दृष्टी देऊन त्यांनी सर्वत्र समतेची भावना त्यांना दिली. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या त्यांनी अनुग्रह देताना त्यांनी दिला. फक्त ओम नमः शिवाय नाम नाही दिले, मंत्र नाही दिले, तर अंतरंग साधनेसाठी त्यांनी सांगितलं आणि हे सर्वांसाठी आहे. अंतरंग साधनेसाठी मी तो आहे हा भाव धारण करून मग साधन आवश्यक आहे. आणि सब मंत्र एक रे, सर्वत्र समत्वाची दृष्टी. आपण त्यांच्याच भाषेत कालचा शेवटचा परिच्छेद आहे तो आपण वाचूया आणि मग पुढे वाचनाला सुरुवात करूया. बाबा मुक्तानंद म्हणतायत, श्री गुरुदेवांनी मला जवळ बसून घेतले आणि ओम नमः शिवायचा संपुटित मंत्र देऊन ओमचे स्वरूप दाखवून शिवोहम म्हणून मला शिवभाव धारण करविला. महातारक शिवपंचाक्षरी मंत्राने बहिरंग अनुष्ठान करण्याची रीत दाखवली आणि मी शिव आहे या अर्थाचा शिवोहम हा अंतर हृदयाचा भावरूप मंत्र ऐकवून जणू काही अमरनाथाचा अमर शब्द ऐकवला. सब ओम रे या शब्दांत एकात्मतेचा बोध केला. अशा रीतीने परिपूर्ण त्यांना सर्व दिलेलं आहे. अंतरी हा भाव ठेवून मग साधन करणं आणि सर्वत्र एकात्मदृष्टी पाहणं हे त्यांना जो त्यांना बीज मंत्र होता तो देऊन त्यांना हे 2 मुख्य गोष्टी सांगितल्या. अशा रीतीने बहिरंग साधना, अंतरंग साधना आणि दृष्टी कशी पाहिजे बाह्य जगताकडे पाहताना आणि साधन करताना, हे पूर्ण त्यांना 3 सूत्रामध्ये त्यांना दिलेलं आहे, जे प्रत्येक साधकाला मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आज अनेकदा खूप माणसं नामस्मरण करत असतात
खूप साधं नसतं आणि अगदी मनापासून करतात. खूप मेहनत घेतली जाते. परंतु जो आवश्यक ते परिवर्तन त्या व्यक्तीमध्ये बघायला मिळत नाही. अनेकदा असं होतं. तर ह्याचाच कारणच हे आहे, की आतमध्ये अंतर्भाव तो शिवमय नाही केलेला आहे. आतमध्ये नाही गेलेलं आहे. साधन चाललंय मग कोणतीही साधना का असेना. मग ती नामस्मरण असो, ब्रह्मकुमारीची असो किंवा विपश्यना असो किंवा ब्रह्मविद्या असो किंवा अजून कोणतीही किंवा अग्निहोत्र साधना असो, कोणतीही असो. परंतु आतमध्ये भाव नाही ठेवलाय आणि मग ते साधन केलंय. त्यामुळे ते परिवर्तन जे आवश्यक आहे ते माणसामध्ये अनेक साधकांमध्ये पाहायला मिळत नाही. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधन भरपूर आहे, तरीसुद्धा जो परिवर्तन व्हायला पाहिजे अंतरी, ते तेवढ्या ह्याने होत नाही, हे महत्त्वाचे आणि बाह्य जगताकडे बघताना सुद्धा किंवा उच्चारण करताना सुद्धा समत्व नसतं. तर त्याच्यामुळे हे मोठे धोके किंवा हे मोठे ड्रॉबॅक आहेत, की साधन करून सुद्धा परिपूर्णता साधक का अनुभवू शकत नाही? कारण त्याने त्याची दृष्टी विकसित नाही केलेली आहे, व्यापक ठेवलेली नाही, समत्वाशी ठेवलेली नाही, अंतरी भगवंताला वसवलेलं नाहीये आणि आपलं साधन चालू आहे. तर ह्या 3 मुख्य सूत्र आहेत प्रत्येक साधकासाठी. आता आपण पुढे वाचूया आजचा भाग. बाबा मुक्तानंद पुढे म्हणतायत, की न देणारा देऊ लागला, की घेणारा घेता घेता थकून जातो. देणारा देऊ लागला, की घेता घेता थकून जातो. कारण भगवान नित्यानंदांनी असा अनुग्रह कोणालाच केला नव्हता, असा डायरेक्ट अनुग्रह, की जो त्यांना मिळाला होता. तर बाबा मुक्तानंद म्हणतायत, की असा न देणार अनुग्रह केले त्यांनी, परंतु एवढा साग्रसंगीत आणि एवढा उच्च कोटीचा अनुग्रह, की अगदी डोळ्यात डोळे पाहून सुद्धा त्यांनी दृष्टिपात केला, की आतमध्ये ती शक्ती अनुग्रहाच्या रूपामध्ये संक्रमित केली. एवढा उच्च कोटीचा अनुग्रह त्यांना दिला. तर त्यामुळे बाबा मुक्तानंद म्हणतायत, "न देणारा देऊ लागला, की घेणारा घेता घेता थकून जातो. माझ्या बाबतीतही तसेच झाले. अनंत कालापासून आतापर्यंत अनंत कालापासून आतापर्यंत अनंत योनी भटकायला लावणारे माझ्या हृदयाकाशातील अनंत शब्द आणि मी माझे या रूपाने निर्माण होणाऱ्या काम, क्रोध, मोहयुक्त अनंत प्रकारच्या अपवित्र भावना या सर्वांना गुरुदेवांनी शिवोहम रे ऐसा होणारे असे म्हणून परशिवाच्या परमतेजोमय महामंत्राने नष्ट करून टाकले. केवळ शिवरूप चित प्रकाशमय नित्योदित पूर्ण प्रकाशमय पूर्णहम विमर्शमय शक्तिरूप परवाक स्वरूप महामंत्राचा माझ्या हृदयात प्रवेश करून दिला. अंतरात साचलेल्या जन्मजन्मांतरीचा कर्मभाव आणि पापपुंज यांना आपल्या परवाक नित्यानंद कृपाग्नीने जाळून टाकले. आता इथली 2 वाक्य अत्यंत महत्त्वाची आहेत, की इथे त्यांनी सांगितलंय, की अशा रीतीने सद्गुरु कृपा बरसली त्यांच्यावरती आणि अनुग्रहाची विधीच इतकी मोठी झाली, की ते घेता घेता म्हणजे थकून जाऊ अशा पद्धतीचं बाबा मुक्तानंदांनी अनुभूती घेतली. आणि इथे सांगतायत महत्त्वाचं म्हणजे बघा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला जर पुढे जायचं आहे, तर हे 2 वाक्य महत्त्वाचे आहेत. अनंत कालापासून आत्तापर्यंत अनंत योनी भटकायला लावणारे, अनंत कालापासून आत्तापर्यंत अनंत योनी भटकायला लावणारे माझ्या हृदयाकाशातील अनंत शब्द 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 आलेत. काय भटकवतं माणसाला? हे उत्तर पण दिलेलं आहे. माणसाला काय भटकवतं? तर अनंत कालापासून आतापर्यंत अनंत योनी भटकायला लावणारे माझ्या हृदयाकाशातील अनंत शब्द आणि मी माझे या रूपाने निर्माण होणाऱ्या काम, क्रोध, मोहयुक्त अनंत प्रकारच्या अपवित्र भावना या सर्वांना गुरुदेवांनी शिवोहम रे ऐसा होणारे असे म्हणून परशिवाच्या परमतेजोमय महामंत्राने नष्ट करून टाकले. आपल्या पण हृदयामध्ये अनंत शब्दांचा भांडार असतो. आत्ताच्या जन्मातला पण आपण बोललेल्या किंवा अनेकांच्या
किंवा काही बोलायच्या सुप्त गोष्टी असतील, पण बोलू शकत नाहीत, तो पण शब्दभांडार. आपलं हृदय त्या शब्दभांडाराने खरंच खच्च भरून गेले. किती सूक्ष्म सांगितलंय, की हृदयाकाशात अनंत शब्द आहेत, की ते अनंत शब्दच आपल्याला अनंत जन्म, अनंत योनी भटकायला लावतात. अनंत शब्द आपल्या हृदयाकाशात जे आहेत ते. आणि दुसरं म्हणजे मी माझं. मी माझं ह्या भावनेने जे आतमध्ये कामक्रोधादी भाव निर्माण होतात. हे भाव आणि अनंत शब्द हे दोन्ही गोष्टी शिवोहम ह्या मंत्राने पूर्णतः जळून गेले. हे महत्वाची गोष्ट आहे. इथे महत्वाचं सूत्र सांगितलेलं आहे आपल्याला, अत्यंत महत्वाचं सूत्र, की आपलं वाणी खरंच वापरायची असेल तिथंच वापरा. तेवढीच वापरावी आणि कल्याणकारीच वापरावी. उगाच कोणाला शिकवायचंय, सांगायचंय, दाखवतोय किंवा स्वतःच्या कोणी आपल्याला खूप कष्ट दिलेत, दुःख दिलेत, तरी तेव्हा वाटतं आपल्याला काहीतरी आपण आपलं स्पष्टीकरण द्यावं. काही आवश्यकता नाही. कितीही स्पष्टीकरण दिलं तरी माणसाने ठरवलेला आहे तोच विचार आपल्या बाबतीत केला जाणार आहे. त्यामुळे कारण काही आणि जिथे समज आहे तिथे स्पष्टीकरणाची आवश्यकताच नसते. त्यामुळे अनंत शब्द हे जे आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे, की हे शब्द, शब्द जे आहेत ते कशा रीतीने वापरणं आवश्यक आहे. त्यामुळे हे शब्दच भटकवतात माणसाला. हे शब्दच
जगत असताना पण भटकवतात आणि मग पुढे जन्मानंतर पण भटकवणार आहेत. तर हे शब्द खूप मोठं अध्यात्मातलं सर्वात मोठं रहस्य किंवा गुपित किंवा ज्ञान भांडार बाबा मुक्तानंदांनी खुला केलाय. तर हे शब्द माझ्या हृदयातले ह्या अग्नीत जळून गेले. कोणत्या अग्नीत? तर शिवोहम हा मंत्र ऐकवला. त्यांनी शिवोहम ही साधना मंत्रोच्चार करून करायला नाही दिली. पण शिवोहम हे धारण करायला दिलेलं आहे, की तू तो आहेस, तू शिवमय आहेस. तर ते धारण करायला त्यांनी दिलेलं आहे आणि ते त्यांनी धारण केलं त्या क्षणापासून ते जे शब्द हृदयाकाशात साठलेले आहेत, शिवमय झालं जळत जळणारच ते. आणि दुसरं मी माझं. कारण जिथे मी शिवमय आहे, तिथे मग काहीच नाही. तिथे सर्वच माझं आणि पाहायला गेलं तर काहीच माझं नाही. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. मी माझं एवढं मर्यादित राहत नाही. सर्वच माझं येतं, संपूर्ण विश्वच माझं किंवा संपूर्ण विश्व नाही माझं. ह्या 2च गोष्टी येऊ शकतात. त्यामुळे आप-परभाव, भेदवृत्ती इथे शिवोहम यामध्ये जाते. तर ही त्यांनी पहिली नष्ट केली भगवान नित्यानंदांनी बाबा मुक्तानंदांच्या हृदयात आणि ती आपण सुद्धा करणं आवश्यकच आहे. तर इथे त्यांनी खूप सुंदर दिलंय, की बघा पुन्हा वाचू. अनंत कालापासून आतापर्यंत अनंत योनी भटकायला लावणारे माझ्या हृदयाकाशातील अनंत शब्द आणि मी माझे या रूपाने निर्माण होणाऱ्या काम, क्रोध, मोहयुक्त अनंत प्रकारच्या अपवित्र भावना या सर्वांना गुरुदेवांनी शिवोहम रे ऐसा होणार रे. किती सुंदर एवढंच 2च सूत्र. शिवोहम, शिवोहम रे, शिवोहम आहेस तू, ऐसा होणार रे, असं तू हो. शिवोहम रे, ऐसा होणार रे, असे म्हणून परशिवाच्या परम तेजोमय महामंत्राने नष्ट करून टाकले. केवळ शिवरूप. आता हे पुढे शिवोहमचं त्यांनी वेगवेगळे भाव दिलेले आहेत. केवळ शिवरूप, चित प्रकाशमय, पूर्ण प्रकाशमय, नित्योदित, पूर्ण प्रकाशमय, पूर्णोहम विमर्शमय, शक्तिरूप, परवाक स्वरूप महामंत्राचा माझ्या हृदयात प्रवेश करून दिला. अंतरात साचलेला जन्मजन्मांतरीचा कर्मभाव हे पण महत्वाचं आहे. अंतरात साचलेला जन्मजन्मांतरीचा कर्मभाव आणि पापपुंज यांना आपल्या परवाकमय नित्यानंद कृपाग्नीने जाळून टाकले. अंतरात साचलेला जन्मजन्मांतरींचा कर्मभाव आणि पापपुंज यांना आपल्या परवाकमय नित्यानंद कृपाग्नीने जाळून टाकले. दुसरं सूत्र महत्वाचं. एकतर शब्द मी माझं हे दुसरं शब्द येतातच त्यामुळे की मी माझं ह्या भावनामुळे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे कर्मभाव. जन्मजन्मांतरीचा कर्मभाव. मी करता आहे, समोरचा करता आहे असं वाटणं. आणि तो कर्मभाव येतो म्हणूनच पापाचा पुंज आपण घेऊन फिरतोय. मग ते चांगलं कर्म असो किंवा वाईट कर्म असो. जे पण चांगलं कर्म आहे तिथे सुद्धा आलं की मी करताय, झालं ते पापाचा पुंजच आहे तो. सत्वातीत नाही होऊ शकत. तर मी केलं चांगल्या कर्मात तोही सुद्धा भले दिसताना सगळ्यांना छान आहे, आपल्याला पण छान आहे, पण ते सगळ्यात जास्त अडकवणार आहे. सत्वाचं अहंकार किंवा सत्वाचा कर्तेपणा. तर हे जे आहे, तर हे मी केलं, मग कुठलं का कर्म असेना हे. आणि ज्ञानेश्वरीत आपण खूप ठोकून 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 माऊलींनी आपल्याला पक्क केलंय की आत्मा अभोक्ता, अकर्ता, उदासीन आणि काहीही म्हणजे खूप सुंदर रीतीने आपल्याला पक्क केलंय की आत्मा प्रकाश आहे. त्याच्या प्रकाशात सर्व मन, बुद्धी, इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अहंकार हे सर्व कर्म करतात. त्याच्यामुळे आणि ते कर्म सुद्धा गुणांच्या आधारे होतं. तर त्याच्यामुळे ही जी प्रकृती आहे ती कर्म करते. पण आत्मा अकर्ता, अभोक्ता, आत्माच्या प्रकाशात जरूर होतं, परंतु करता तो नाहीये. त्यामुळे मी करता किंवा समोरचा करता ह्यामध्ये आपण अडकतो. अनेकदा त्याने तसं केलं, त्याने तसं आले, त्याच्या अज्ञानाने केलंय तसं. त्याच्या आतमध्ये जे अज्ञान आहे त्यामुळे त्याची प्रवृत्ती तशी झाली आहे. सोडून द्या, त्याच्या आत्मतत्व नाही असं काही करू शकत.
तर ही गोष्ट महत्त्वाची आहे आपल्या बाबतीत पण, इतरांच्या बाबतीत पण. तर त्याच्यामुळे तिसरी महत्त्वाचं सूत्र सांगितलंय, की कर्मभाव. आणि हा कर्मभाव आहे म्हणूनच 2 शब्द एकत्र जोडलेत त्यांनी. अंतरात साचलेला जन्मजन्मांतरीचा कर्मभाव आणि पापपुंज. कर्मभाव आला की पापपुंज आलंच. आपल्याला असं वाटलं पाहिजे एखादं कर्म आपल्या प्रारब्धानुसार कदाचित चुकीचं होऊ शकतं. निर्णय चुकीचा होऊ शकतो. काही कृत्य चुकीची घडू शकतात. परंतु कारण त्या प्रारब्धाच्या अधीन अनंत कर्म अवलंबून आहेत. त्यामुळे एखादा निर्णय आपला किंवा इतरांचा चुकीचा असू शकतो. परंतु ते झाल्यानंतर पुन्हा प्रवृत्ती ती होत नसते. पण आपण मी केलं ते आणि त्याचं दडपण त्याचं इतकं घेऊन बसतो, की त्याच्यातच अडकतो. किंवा मी चांगलं केलं तर त्याच्यात पण इतकं अडकतो, की त्याचं सेलिब्रेशनमधनं बाहेरच येत नाही आपण. त्या कौतुकामधनं बाहेरच येत नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही पापच आहेत. जर त्याच्यातच अडकून राहिलो, तर त्यामुळे हे इथे दिलंय अनंत जन्मजन्मांतरीचा कर्मभाव आणि पापपुंज. म्हणून सांगितलंय कर्म अकर्म तेव्हाच होऊ शकतं. कर्म कर्म केलंच नाही मग कुठलंही जेव्हा तेव्हाच होऊ शकतं, की जेव्हा कर्मयोग आहे, की निष्काम कर्मयोग मी कर्म करता नाही, कोणत्याही फळाची आशा नाहीये. तर ह्या पद्धतीने कर्म होईल आणि मी करता नाही हा भाव आणि कोणत्याही फळाची आशा नाही, तेव्हाच ते कर्म अकर्म होऊ शकतं, करूनही न केल्यासारखं. तर ह्या पद्धतीने इथे खूप मोठी सूत्र उलगडलेली आहेत. त्यांनी पूर्ण परमार्थ आलेला आहे ह्याच्यामध्ये. प्रॅक्टिकल परमार्थ आलाय आणि ध्यान करताना प्रॅक्टिकल भाव कोणता असायला पाहिजे आणि त्यामुळे 5 मिनिटाचं जरी ध्यान केलं, तरी सुद्धा ते 5 तासाच्या ध्यानाइतकं होऊ शकतं. जर हे भाव आतमध्ये असतील, की मी करता नाहीये. दुसरी गोष्ट, मी तो आहे. तिसरी गोष्ट, सर्वत्र त्याचीच सत्ता आहे, तोच आहे. ह्या भावनेतनं आपण जे काही नाम करू तर किंवा मंत्र जाप करू, तर त्याची जी हे आहे, जसं आता औषधं देतो आपण, की औषधं गोळ्या दिल्या जातात, चूर्ण दिली जातात. तर काही इंजेक्शन्स दिलं जातं आणि सलाईन असतं. त्या पद्धतीनेच आहे हे, की अशा पद्धतीने भाव असेल, तर आपलं साधन खूप मोठ्या त्यानंतर तीव्र गतीने ज्याप्रमाणे वाढू शकतं. शत्रूचा घाव लागू आता नये, पुढे बंदुकीची गोळी घुसू नये, चाकूचा किंवा तलवारीचा वार लागू नये, याकरिता महान योद्ध्यांना कवच धारण करायला लावतात. त्याप्रमाणे मला ताप लागू नये, पाप शिवू नये, मोह मायारूप चोरांनी अंतरात प्रवेश करू नये, रागद्वेषादी टाकूंची दृष्टी माझ्यावर पडू नये म्हणून गुरुदेवांनी माझ्यावर एक दिव्य निळ्या रंगाची शाल घातली. त्यांना शालही दिली होती. तर त्या शालीच्या मागे ते भावना असे घेत आहेत, की माझं संरक्षण व्हावं. ह्या भावनेने त्यांनी कुठल्याही माया, विकार, वासना किंवा रागद्वेष कोणाचेही त्याचे वार माझ्यावर पडू नयेत, ह्यासाठी मा गुरुदेवांनी माझ्यावर एक दिव्य निळ्या रंगाची शाल घातली, जिच्या प्रभावाने आधी व्याधी, पाप ताप यांचा मला वारा देखील लागू नये अशी दिव्य शाल मला दिली. इतकेच नव्हे तर आपणच पुरोहित बनून पादुकांना थोडी फुले, फळे, कुंकू, अगरबत्ती वगैरे अर्पण केली. किती भाग्याची गोष्ट. भगवान नित्यानंदांसारख्या नग्न दिगंबर व पौराहित्याचे कोणतेही चिन्ह नसलेल्या अलिंग पुरुषाने पूजलेल्या पादुका मला पूजेसाठी मिळाल्या. हो हो, किती थोर भाग्य माझे. त्यानंतर हुंकार देत देत ते आत गेले आणि दोन्ही ओंजळी भरून कच्च्या केळ्यांची गरम गरम भजी आणून त्यांनी त्या पादुकांवर टाकली. हा तर त्यांच्या कृपेचा पूर्ण महिमा. पुरोहिताच्या हाताने नैवेद्यही होऊन गेला. अभयदान देणाऱ्या हाताने पूजा पण झाली. दिव्य चिन्मय करकमलांनी नैवेद्य दाखवला गेला. भाग्याचा पूर चढता चढता स्मृतिगंगा वाहू लागली. जन्मोजन्मी केलेल्या पूजा आठवू लागल्या. बाहेर येऊन मी त्या पादुका वारंवार मस्तकी धारण करू लागलो. एक भजे खाऊ लागलो. फुलांचा वास घेऊ लागलो. शालीचा तलमपणा, सौंदर्य, महत्त्व पाहता पाहता हर्षभरीत होऊन जाऊ लागलो. गुरुदेवांच्या स्मरणात चित्त जितके एकाग्र, स्तब्ध, निष्क्रिय झाले होते, तितकेच ते आता चंचल, चपल झाले. मात्र फरक इतकाच होता की आताच्या चंचलतेत शुष्कता, मूढता, क्लेश, उदासीनता, जडता, चिंता वगैरे काही एक नसून पूर्ण आनंद होता, उत्साह होता, मस्ती होती आणि उल्हास होता. मन मात्र पुन्हा पुन्हा
गुरुपादुकांकडे धावत होते. हर्ष आणि उत्साहाने फुलत होते. ज्याच्या कृपेचा मज लाभ झाला, जन्मांतरीचा भवताप गेला. श्रीदत्त ऐसा उपदेश केला, विसरू कसा मी गुरुपादुकांना. तर ही जी आहे गोष्ट आता खूप मोठं सूत्र उलगडलेलं आहे बाबा मुक्तानंदांनी आपणाला, की हृदय म्हणजे चित्त, पुन्हा आला चित्त इथे, की चित्ताला जर शुद्ध करायचं असेल तर शिवोहम, मी तो आहे, मी माझ्या अंतरी अनुग्रहाच्या रूपामध्ये सद्गुरु तत्व भगवंताच्या शक्तीसह प्रविष्ट झालंय. कारण ती परंपरा एकच आहे. सद्गुरू आणि भगवंत वेगळे नाहीच. तर त्यामुळे ते माझ्या अंतरी आहेत. तर ही जी भावना आहे, तर ती भावना आपण आतमध्ये धारण केली, तर मग मी जे काही करेन ते मी न करता तेच करत आहेत, ही गोष्ट आहे. त्यामुळे कर्ताभाव पण जातोय आपणहून. दुसरी गोष्ट म्हणजे ती शक्ती जेव्हा अंतरी प्रवेश होते, तेव्हा ह्या प्रोसेस होतात. आतमधल्या जे काही शब्दांचा भांडार, जे काही स्मृतींचा भांडार, जे काही विचार, संकल्पांचा, जे काही आठवणी आहेत, स्वतःच्या, इतरांच्या, भूतकाळ, भविष्यकाळ, ह्या सगळ्या ज्या आहेत, त्या सगळ्या आपण अंतरी ही मोठी शक्ती आतमध्ये धारण करतो किंवा तिला आतमध्ये हे करतो, तेव्हा ह्या आपणहून गळून जातात. ह्या संदर्भातला अनुभव म्हणजे मी आधी पण व्यक्त केला, पण तो आत्ता अजून चांगला कळेल, की गोंदवलेला जेव्हा काही असं पाहुणे पहिली भेट माझी महाराजांकडे, जी आत्ता आपण काही 5-6 दिवसांपूर्वीच म्हटलं, तर ती जी पहिली भेट होती आणि तेव्हा माझ्या आयुष्यात अनेक गोष्टीतनं मी जात होते, काही मदत कोणाला करण्याच्या. तेव्हा असंच झालं होतं, काही निर्णय माझे चुकले होते, की काही विश्वास ठेवला गेला होता आणि पण पूर्णतः निष्पाप आणि कारण त्यात काहीच स्वार्थ नव्हता. समोरच्या कुटुंबाला मदत करणं म्हणून तिथे धावून जाणं आणि ते ते तिथून एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत, अशा प्रकारच्या अनुभूती मी घेतल्यात आणि त्या सांगूही नाही शकत. सांगू शकतो पण कालांतराने त्या अत्यंत विचित्र आणि अत्यंत आपण विचार नाही करू शकत अशा पलीकडचा मी अनुभव घेतलेला आहे. आणि मग तिथे माझं चुकलं होतंच. एक गोष्ट की मी विश्वास ठेवला, ही गोष्ट माझ्याकडून चुकली होती. पण ती प्रारब्धानुसार आहे किंवा मला माणसं ओळखता नाही आली ही गोष्ट नक्कीच होती, की कोण रावण आणि कोण राम हे कळलं पाहिजे होतं. तर हे नाही कळलं. परंतु असं जरी असलं, तरीसुद्धा जेव्हा ती प्रार्थना केली, तर त्यावेळेला चित्तातल्या सगळ्या गोष्टी झपाझप, झपाझप महाराजांनी प्रार्थना पूर्ण व्हायच्या आत महाराजांनी नष्ट केल्या. तर हे प्रॅक्टिकल अनुभवलंय. त्यामुळे आपल्या अंतरी किती आपण आतमध्ये त्या तत्वाला वसवू आणि आपल्याला विसरू, तितकं आपण पुढे जाणार आहोत. तर आता आपण पुढे वाचूया. बाबा मुक्तानंद म्हणतायत, की अशा पद्धतीने पूर्णतः बाबा मुक्तानंद भारावून गेलेले आहेत आता, की काय प्राप्त झालेलं आहे. जन्मजन्मांतरीचं हे भाग्य ह्या जन्मात उदयाला आलं. तर ते म्हणतायत, या गुरुपादुका अष्टकातील ओळी मी गुणगुणत राहिलो. मी माझ्या भाग्याला धन्यवाद देत माझ्या पूर्व उपास्य देवताच्या परशिवाच्या कृपेची प्रशंसा करीत हळूहळू माझ्या निवासस्थानाकडे जाऊ लागलो. जाता जाता गुरुभाव आणि गुरुभक्ती पुन्हा उसळू लागली. आता तिथून ते निघाले आणि जिथे ते राहत होते तिथे ते जाऊ लागले. जाता जाता गुरुभाव आणि गुरुभक्ती पुन्हा उसळू लागले. गुरु उपासनेच्या पद्धतीप्रमाणे आत गुरु बाहेर गुरु असे बोलत मनातल्या मनात मस्तीने झुलत राहिलो. भावना वेगाने गुरुभाव वाढू लागला. मस्तकी गुरुपादुका धारण केल्या होत्या. रस्त्यात गांधी पाड्याच्या पुढे गेल्यावर जिथे एक छोटासा पूल म्हणजे नाली आहे, तिथे जवळच एक औदुंबराचा वृक्ष आहे. तिथे पोचतो तो गुरुभावाचे ब्रह्मभावात रूपांतर झाले. अंतर जगत आणि बाह्य जगत यांमध्ये भिन्न भिन्न भेद निर्माण करून एकात अनेक रूपे दाखवणारी भेदवृत्ती मावळून क्षणभर अनेकांतील एकत्व भावाची अनुभूती आली. गुरु ओम जपता जपता आत गुरु बाहेरही गुरु असे बोलता बोलता निरनिराळ्या
आचार्यांपाशी पूर्वी शिकलेला वेदांताचा ब्रह्मसिद्धांत स्फुरू लागला. इथे आता ते ते मनन चिंतन करतच पुढे आले. त्यामुळे चालता चालता त्यांचं साधन चालू आहे आणि ते ती अनुभूती पण घेत आहेत. बाह्य जगत आणि आतमध्ये सर्व गुरुतत्व आहे. आणि आत्तापर्यंत जसा ते जे जे शिकले होते ते ते त्यांनी अनुभूती घेतली. जसं आता आपण ब्रह्मविद्येत शिकतोय मी परमेश्वर आहे. पण मला असं वाटतंय आता आपण खरंच ते अनुभवतोय. ती साधना म्हणजे हे सगळं ऐकलं तेव्हा साधन केलं. पण ते कल्पनेच्या पातळीवरती होतं किंवा तीच आता तसंच ह्यांनी पण अनेक ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि तो त्यांना आठवतोय आणि त्याची अनुभूती ते आता घेत आहेत, की खरंच मी तो आहे. आणि ते तत्व जेव्हा आतमध्ये जातं, तेव्हा ते कसं शुद्ध करतं, कसं माझं मी पण गळून गेलं, कसं माझं कर्तेपण गळून गेलं आणि कसे माझे हृदयाकाशातले सर्व काही अ, जे आवाज होते, ते सर्व गळून गेले, हे ते अनुभवतायत. आणि ते खरंच शिवमय झाले. प्रॅक्टिकली ते मी परमेश्वर आहे या अवस्थेत ते प्राप्त झाले. तर हे अनुभवत आहेत. आणि आत्तापर्यंत जे शिकलंय ते सर्व त्यांना आठवलं म्हणजे ते जाणवलं, की त्याची मी प्रत्यक्ष अनुभूती आता अनुग्रहानंतर घेत आहे. पुढे म्हणतायत, ते आता असं चालत-चालत येत आहेत आणि मग तिथेच चालत असताना पुढे आहे, की औदुंबराचं झाड आलं तिथे त्या झाडाच्या इथे विशेष ते देत आहेत, की तिथे मला हे सगळं जाणवू लागलं. पुढे सांगतात, की वरुण देवाचीही थोडी कृपा झाली. हलकीशी पावसाची सर आली आणि तिचे तुषार अंगावर पडू लागले. मंद मंद शीतल वारा वाहू लागला. मी माझे डोळे मिटत होतो आणि पुन्हा उघडत होतो. आतमध्ये अनंत ज्योतींचा एक किरणपुंज झगमग झगमग करू लागला. आता ते सर्व अनुभव घेत चालत आहेत रस्त्याने आणि त्यांना सर्व काही भगवंत सर्व काही गुरुरूप जाणवते, अंतरी, बाह्य सर्व काही. आणि ते हे करत असताना त्यांना पुढे अनुभूती येते, की मी माझे डोळे मिटत होतो, पुन्हा उघडत होतो. आणि त्यांना अनुभूती येते आतमध्ये अनंत ज्योतींचा एक किरणपुंज झगमग झगमग करू लागला आणि प्रकाशाचे कोट्यवधी चमचमणारे स्फुल्लिंग माझ्या बंद डोळ्यांना दिसू लागले. मी पाहतच राहिलो. काय सुंदर दृश्य! त्या अतिसूक्ष्म अतिशिखा झिलमिल चमकत होत्या. त्या माझ्या सर्वांगात पसरल्या होत्या. त्यांची गती विस्मयजनक होती आणि तो वेग आणि संख्या पाहता पाहता मी आनंदित व आश्चर्यभरित झालो आणि डोळे उघडून बाहेर बघू लागलो. बाहेरही तशाच चमचमणाऱ्या अणूंपेक्षाही लहान अशा नील स्फुल्लिंगांच्या असंख्य लखलखीत पंक्ती दृष्टीस पडल्या. त्या पाहता पाहता खूप मस्ती भावभरीत आणि विस्मयचकित होऊन गेलो. एक नवीनच दृश्य चित्रपटात नव्हे आता ही तर माझ्या अनुभूती चारी घेतायत. बाजूंना ब्रह्मविद्येमध्ये प्रत्यक्ष ही पाहत अनुभूती होतो. कल्पना मी करायला हळूहळू सांगितलेली आहे, चालत की होतो. सर्व रस्त्यावरून मी पुढे प्रकाशाचे पुढे पुंज चाललो आहे, आपल्या की रस्ता आतंतरी मागे हे मागे जातो आहे. कल्पना ते करायला काही साधनेमध्ये मला ब्रह्मविद्येचे समजत सांगितलेले नव्हते. आहे. पण ही प्रत्यक्ष अनुभूती ते अनुग्रह झाल्यानंतर त्यांना आली. आता हे असं बाहेर आणि जी अंतरी अनुभूती आली, की सर्व त्यांना असंख्य प्रकाशांचे प्रकाशांचे ठिपके आपण म्हणू शकतो बिंदुले त्यांना आतमध्ये दिसू लागले आणि तसेच त्यांनी डोळे बाहेर उघडले तर डोळे उघडल्यानंतर बाहेरही त्यांना ते दिसले. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्या प्रचिती त्यांना आल्या आणि कारण सर्व काही त्या शक्तीतनं बनलेलं आहे. सर्व काही चितीशक्ती किंवा त्या शक्तीने आहे आणि त्यामुळे ती शक्ती प्रकाशरूप आहे आणि त्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे आणि सर्व काय शक्तीचं जागरण झालेलं आहे. त्यामुळे ते हे पाहू शकतात आपल्या अंतरी प्रत्येक त्यांना हे असंख्य अ, ज्योती हे चमचमणारे त्यांना ठिपके दिसू लागले. आता आणि तसेच बाहेरही दिसले. कारण बाहेरही तेच भरलेलं आहे. बाहेरही पूर्ण शक्तीनेच भरलं आहे. अंतरी तीच शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांना बाहेर अंतरी सर्वत्र ती शक्ती प्रकाश रूपात दिसू लागली, चमचमती दिसू लागली. आता पुढे म्हणतायत, असं करत-करत मग ते गावदेवीच्या मंदिराजवळ आल्यावर मी थांबलो. अ, माझे मुख गणेशपुरीच्या दिशेला सहज फिरले. प्रिय गुरुदेवांची आठवण आली. त्यांना पुन्हा मनोमन नमस्कार केला. रस्त्याच्या कडेकडेने पुढे जाऊ लागलो. वरुणराजाच्या कृपेचा थेंबाथेंबाने वर्षाव चालतच होता.
श्रावण सरींच्या त्या कोमल धारा निळ्या प्रकाशकिरणांमध्ये मिसळून मोठे अद्भुत दृश्य दिसत होते. हृदयामध्ये सर्वात्म भावाने श्री गुरुस्मरण करीत करीत श्री गुरुचरण पादुका मस्तकी धारण करून मी हळूहळू चालत होतो. अजूनही मला त्या एकात्मतेच्या अनुभूतीची पूर्ण स्मृती आहे. ते छोटे छोटे नीलबिंदू अजून डोळ्यांसमोर दिसत आहेत. त्यांनी अंतरी ते नीलबिंदू पाहिले, बाहेर ते नीलबिंदू दिसते. त्यामुळे सबाय अभ्यंतरी अवघा व्यापून राहिला मुरारी हे आहे ना, ह्यांचं पण आहे यांचं लता मंगेशकरांनीच गायलेलं आहे, खूप सुंदर. आपण ते हे झालं की मिळालं तर आपण शेअर करू, यूट्यूबवरती आहे. तर दोन्ही सगळीकडे तोच आहे मुरारी, तर सगळीकडे तेच तत्व व्यापून राहिलंय, प्रकाश 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 सर्वत्र. आणि ते नीलबिंदू, ते ठिपके त्यांना प्रकाशाचे दिसत आहेत, हे सर्वत्र एकात्म भाव त्यांनी अनुभवला, अंतर्बाह्य सर्वता ते व्यापून आहे. असं करत ते गावदेवीच्या मंदिराच्या इथे आले. तर त्या मंदिराच्या इथे त्यांचं जे गुरुदेव सिद्धपीठ आहे बाबा मुक्तानंदांचे, ते आता तिथे आहे. गावदेवी मंदिर म्हणजे गणेशपुरीला गेलो तर. तर आता पुढे सांगतात. असं मग ते पुढे चालत चालत वज्रेश्वरी मंदिरासमोर पोहोचले. गणेशपुरीपासून वज्रेश्वरी जवळ आहे. महाशक्ती योगमाता जिथे वज्रभवानी या नावाने प्रसिद्ध आहे. मातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटेसे दत्त मंदिर आहे. मी नेहमी तिथेच राहत असे. दिवसातून एक वेळ मंदिराचे महंत बाबासाहेब यांच्याकडे भोजन करीत असे. ते महंत मोठ्या सन्मानाने मला रोज नियमित भोजन देत असत. त्या दत्त मंदिरात मी गुरुपादुकांची पूजा आणि थोडे ध्यान करू लागलो. ध्यान रात्रीच्या वेळीच करीत असे. वज्रेश्वरीला राहावे, रोज स्नानासाठी गणेशपुरीला जावे आणि स्नान झाल्यावर गुरुदेवांचे दर्शन करावे, असा माझा नित्यक्रम काही काळ चालू होता. अशा प्रकारे श्री गुरुवर निष्ठा, भक्ती आणि श्रद्धा उत्तरोत्तर वाढत गेली. आता ते रात्री म्हणजे दीक्षा झाल्यानंतर चालत चालत गावदेवीच्या मंदिराच्या इथे आले. तिथून मग वज्रेश्वरीला गेले. तिथून 15-1 मिनिटाच्या अंतरावरती, 15-20 मिनिटाच्या रिक्षाने गेले तर आहे. तर ते चालत चालत वज्रेश्वरीला गेले. वज्रेश्वरी मंदिराच्या इथेच ते रात्री राहायचे, तिथल्या दत्त मंदिरात. आणि सकाळी स्नानाला ते गणेशपुरीला जायचे. म्हणजे गणेशपुरीला भगवान नित्यानंदांचं स्नान 3च्या आधी व्हायचं आणि त्यांचं झालं की हे जायचे. म्हणजे किती लवकर जात असतील ते. तर अशा पद्धतीने ते स्नानाला गणेशपुरीला जात होते आणि रात्री ध्यान ते वज्रेश्वरी मंदिराच्या इथे करत होते. तर हे दिलंय त्यांनी. पुढे सांगतात म्हणजे किती तपस्या केल्या त्या सगळ्या म्हणजे यांनी, की तेव्हा जाऊन ते एवढं म्हणजे साध्य करू शकतात. पुढे सांगतात की वज्रेश्वरी देवीचे स्थान महान सिद्धिप्रद स्थान आहे. ते एक अनुपम सिद्धपीठ आहे. पुराणकाली या ठिकाणी अनेक सिद्धयोगी आणि मोठे मोठे ऋषीमुनी राहत असत. भगवान रामचंद्रही येथे येऊन गेले होते, अशी कथा आहे. या स्थानाच्या चहू बाजूंना छोट्या मोठ्या डोंगरांच्या रांगा आहेत आणि रोगनाशक गरम पाण्याची अनेक कुंडे आहेत. जवळच वाहणाऱ्या छोट्याशा तेजसा नदीचे पात्र मोठे शोभायमान दिसते. अनेक पूर्वकालीन सिद्धपुरुषांनी इथे अनुष्ठाने केली होती, असे सांगतात. असो, या चिदांबा माता वज्राभवानीच्या कृपापूर्ण आश्रयाला मी बराच काळ राहिलो. तिचे पाणी प्यालो, तिचे अन्न खाल्ले. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी प्रातःकाळी मी श्री गुरुदेवांचे दर्शन करून समोर उभा राहिलो होतो. त्यांनी हू म्हणून मला एक फळ दिले आणि सांगितले, आता जा. तरी सुद्धा मी उभाच होतो. गुरुदेव पुन्हा म्हणाले, जाओ रे, तेरे कुटी उधर की. यावला यावला. बस बस रे बस. उधर ज्ञान ध्यान जाओ. मी निघून गेलो. थोडे विरह दुःख वाटू लागले आणि उगीच चिंता वाटू लागली. परंतु गुरु आज्ञा पालन करण्यात मी पूर्ण तत्पर होतो. आता तर माझ्या दृष्टीने त्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले होते. गुरु आज्ञा पालन हेच तप आहे. गुरु आज्ञा पालन हाच जप आहे. गुरु आज्ञा पालन हीच साधना आहे. काय म्हणतात? गुरु आज्ञा पालन हेच तप आहे. गुरु आज्ञा पालन हाच जप आहे. गुरु आज्ञा पालन हीच साधना आहे. गुरु आज्ञा पालन हेच श्रेष्ठ कर्तव्य आहे. शिष्यांनी गुरु आज्ञा पालनापलीकडे इतर काहीही मंगल कार्य करण्याची जरूर नसते.
अशी माझी श्रद्धा होती. गुरुसेवा महापूजा आहे. गुरुसेवा विश्वपूजा आहे. गुरु आज्ञापालन हे शिष्याचे श्रेष्ठ कर्तव्य समजून मी दुसऱ्याच दिवशी येवल्याला रवाना झालो. इकडे गुरुदेव गावदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करीत होते आणि जिथे गुरुदेव सिद्धपीठ उभे आहे तिथे 3 लहान खोल्या बांधून घेत होते. मी येवल्याला आपल्या स्थानी गेलो. दुसऱ्या दिवशी येवल्यापासून जवळच जिथे माझी साधना कुटी होती त्या सुकी गावाला साधनेसाठी निघून गेलो. पूर्वेकडे हापूस आणि पश्चिमेला पायरी असे 2 आम्रवृक्ष आणि मध्येच उभी असलेली माझी उत्तराभिमुख कुटी, तिघेही जणू काही माझी वाटच पाहत होती. मी गुरुदेवांच्या पादुका तिथे स्थापन केल्या आणि त्यांनी दिलेले फळ खाऊन ध्यानाला बसलो. इथे आता इथे आता बाबा भगवान नित्यानंद त्यांना अनुग्रह दिला, नाममंत्र दिला आणि पूर्णतः काय कसं करायचं हे सगळं दिलं, अनुभूती पण दिल्या आणि त्यांना आता थोड्या कालावधीतच सांगितलं, "तू येवल्याला जा. तिथे जा, तिथेच ध्यान, साधना सर्व कर." आणि येवलं हे त्यांचं गाव होतं आणि तिथे आधीच ते साधना करत होते आणि मग त्यांनी जी झोपडी बांधली होती तिथे ते गेले आणि त्यांना फळ दिलं होतं. मग तिथे गेल्यानंतर ते फळ प्रसाद म्हणून खाल्लं आणि त्या कुटीमध्ये मग ते पुढे साधना करू लागले. आणि इथे ह्याच दरम्यान त्यांना भगवान नित्यानंदांनी त्यांना शिष्याला पूर्णतः अशा पद्धतीने अनुग्रह देऊन पूर्णतः शक्तिपात आपली शक्ती त्यांच्यामध्ये संक्रमित करून त्यांना तिथे साधनेला पाठवलं आणि इथे ते स्वतः जिथे गाव देवीचं मंदिर आहे, आता तिथे आहे अजूनही ते मंदिर, तर त्याचा जीर्णोद्धार करायचं काम केलं आणि तिथे त्यांनी 3 खोल्या बांधल्या बाबा अ, भगवान नित्यानंदांनी. कारण त्यांना आपल्या शिष्याचं एक वेगळं स्थान पण करायचं होतं. तेच गुरुदेव सिद्धपीठ आता तिथं आहे. खूप सुंदर आहे ते. म्हणजे फारच सुंदर आहे आणि तिथे बसल्यानंतर तिथे बाबा मुक्तानंदांचा पुतळा आहे, नित्यानंदांचा पण आहे. पण मुक्तानंदांचं आपल्या शिष्याचं एक पीठ असावं, हे त्यांनी गुरूंनी तयार केलं. हे आजही आणि तिथे बसल्यानंतर काही मिनिटांतच आपल्याला एवढी एकाग्र म्हणजे तिथे आजही ते व्हायब्रेशन्स एवढे आहेत. म्हणजे गणेशपुरीचे पण आणि गुरुदेव सिद्धपीठाचे. गुरुदेव सिद्धपीठाचे तर खूपच आहेत. म्हणजे खूप कारण तिथे दोघांचे म्हणजे खूप आहेत ते. बसल्यानंतर आपण क्षणात एकदम प्रसन्नता जी आहे ना, ती अत्यंत विलोभनीय आहे. म्हणजे आपल्याला उठू नाही वाटत तिथून. अक्षरशः इतकं सुंदर आहे ते. आणि आपल्याला श्रमच लागत नाहीत तिथे बसल्यानंतर ध्यानासाठी. आपण एका अमनस्क स्थितीमध्ये आपण होऊन जातो. म्हणजे तिथे कुठले विचार नाहीत, काही नाही. फक्त शांतता आहे. तिथे सहज जातो काहीही कष्ट न घेता. असं ते गुरुदेव सिद्धपीठातलं अ, बाबा मुक्तानंदांचं स्थान आहे, की जे तिथल्या 3 खोल्या ह्या ते सर्वात त्यांच्या गुरूंनीच महत्त्वाची त्यांच्यासाठी गोष्ट म्हणजे तयार करून की ठेवल्या होत्या. ते आहे. तर अशा पद्धतीने इथे महत्त्वाची अ, गोष्ट त्यांनी आपण इथे कालच्या थांबूया. भागात सांगितलेली होती, की अनेक वयस्कर शिष्य होते. अनेक साधना असलेले अ, अनेक खूप श्रीमंत म्हणा किंवा अनेक वर्षांपासून साधन करत असलेले जे स्वतःला उच्च कोटीचे शिष्य समजत होते, असे अनेक होते. परंतु असे असून सुद्धा अनुग्रह अशा पद्धतीने बाबा मुक्तानंदांचाच झाला. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, की ह्यांचा होण्यामागे ह्यांची तळमळ आणि त्यांनी दिलंय कालच्या भागात पण आता आपण ऐकलं तर मी आज परत कालचा भाग वाचला. तर त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, की मी काही म्हणजे फार कमी कालावधीची माझी साधना होती. वय पण लहान होतं, कमी कालावधीची साधना आणि थोडेफार सोमवार केलेत, थोडं शिवनामाचा जप केलाय, एवढंच होतं. पण मला अशा पद्धतीने झालंय हे त्यांनी दिलेली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचे भाव महत्त्वाची गोष्ट आहे. किती वर्षांपासून कोण साधन करतं, किती मोठा आहे किंवा काय, हे नाही भगवंत बघत किंवा सद्गुरू तत्व बघत. तर भाव काय आहेत? भावाचा भुकेला भगवंत ते पाहिलं जातं आणि म्हणून बाबा मुक्तानंदांची निवड भगवान नित्यानंदांनी पुढच्या कार्यासाठी त्यांच्या पश्चातच्या केली.